बदलापूर अत्याचार प्रकरणाचा अहवाल समोर आलेला आहे। शाळेतील सीसीटीव्हीचं फुटेज 15 दिवसांपासून गायब असल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे। या प्रकरणी कारवाई करण्याची शिफारस केल्याचं केसरकरांनी म्हटलंय। अहवालावर लवकरच निर्णय घेणार असल्याचं केसरकरांनी सांगितलंय। महिला सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये पॅनिक बटनाची व्यवस्था केली जाणार असल्याचं ते म्हणालेत। दोषींवर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती देखील केसरकरांनी दिली आहे। पाहुयात या अहवालातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाहीये। मुलींना शौचालयात नेणाऱ्या 2 सेविका अनुपस्थित असल्याचं देखील समोर आलंय। मुलीच्या आजी आजोबांनी वर्ग शिक्षकांना हा प्रकार सांगितला होता। मुख्याध्यापकांनाही हा प्रकार माहीत होता। शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी पोलिसांना काहीच सांगितलं नव्हतं। सीसीटीव्ही लावणं हे ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे 15 दिवसाचं त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी। मोबाईलवर पॅनिक बटन असतो त्याचा सुद्धा वापर करावा, कारण मोठ्या ज्या काम करणाऱ्या वगैरे महिला आहेत ऑफिसमध्ये त्यांच्याकडे हा मोबाईल असतो ज्याच्यामध्ये मोबाईल आहेत आणि स्कूलमधली मुलं आहेत किंवा इतर महिला आहेत यांना सुरक्षेसाठी हे बटन देता येईल। अर्थात हे टेंडर काढून याची अंमलबजावणी करायला लागेल। ही घटना जी आहे ही 13 तारीखला घडलेली होती। 14 तारीखला मुलीच्या आजी आजोबांना क्लास टीचर दीपाली देशपांडे यांना सांगितलेलं होतं, पण त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलेलं नाही आहे। प्रिन्सिपल जे आहेत अर्चना आठवले यांनासुद्धा 14 तारीखलाच या घटनाची माहिती होती, परंतु त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पोक्सोच्या सेक्शन 19(2) खाली कारवाई करण्यात यावी आणि 19(2) खाली आणि 21(1) खाली यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शिफारस केलेली आहे।